हाय फ्रेंड, आज डे 8चा वर्कआउट तर सुरू करूया. वॉर्मअपने फुल बॉडी वॉर्म करून घ्यायची आहे 10 ते 15 मिनिट. त्यानंतर आपण साईड टू साईड तो टच करायचं आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता माझी बॉडी खूप जास्त अशी लवचिक झाल्यासारखी वाटते, म्हणजे एकदम स्ट्रेचेबल आपण वागतोय. तुम्हाला सुद्धा या पद्धतीचा थोडाफार फायदा किंवा एक्सपिरियन्स येत असणार आहे या पद्धतीने. त्यानंतर अल्टरनेट टच चक्रासन या पद्धतीने चालू ठेवायचं आहे. आपली बॉडी खूप जास्त स्ट्रेचेबल होते याने. जेवढे जास्त तुम्ही चक्रासन त्रिकोणासन मारसान तेवढे जास्त बॉडी फॅट कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर सूर्यनमस्कार हे सुद्धा 10 मारायचे, 10 किंवा 12. त्यानंतर सिटिंग आसनमध्ये साईड टू साईड टच अशा पद्धतीने याचे 50 किंवा 60 मारायचे. तुम्ही बघू शकता खूप जास्त याने बॉडी एकदम ज्या पद्धतीने हे होतं आहे त्या पद्धतीने आपली बॉडी झुकते होत्या बाजूने, बॉडीला सवय झालेली आहे. त्यानंतर अल्टरनेट टच याचे 100 मारायचे. आज 100 झाले होते. साईडची चरबी कमी होण्यास मदत होते. प्रत्येक साईडला जी चरबी असते ती कमी होण्यास मदत होते अल्टरनेट टचने. त्यानंतर स्ट्रेचिंग होईल. तिथले आसन 4 ते 5 मिनटं करायचे आहे या पद्धतीने. तुम्ही बघू शकता डे 1 आणि डे 8मध्ये काहीतरी डिफरंट असणार आहे. माझे व्हिडिओ बघा, त्यामुळे तुम्हाला लगेच निरीक्षण करता येईल. त्यानंतर भुजंगासन 50-60 असे मारू शकता तुम्ही या पद्धतीने. फुल कमरेतून मागे वाकण्याचा प्रयत्न करायचा. आपली पाठीचा जो कणा असतो तो स्ट्रेट होतो आणि जी पोटाची चरबी ती कमी होण्यास मदत होते. त्यानंतर पायाचे व्यायाम, सायकलिंग करायची आहे. हे सुद्धा 20 ते 25 सेट मारायचे आहेत. 30 सेकंद एक एक्सरसाइज करायची असते. या पद्धतीने मर्कट आसनचे 3 प्रकार असेल. या पद्धतीने तुम्हाला खूप जास्त असं फ्री झाल्यासारखं वाटेल. आज डे 7-8चा वर्कआउट असल्या कारणाने एक डेली रुटीनमध्ये आपला एक्सरसाइज हे ॲड करायची आहे. खूप जास्त आपण तसं पण काही ॲक्टिव्हिटी ॲड करतो, त्याचप्रमाणे आपल्या शरीराला बेनिफिट मिळेल या पद्धतीनं योगा करायचा आहे, डेली रुटीनमध्ये ॲड करायचा आहे. चक्रासन झाल्यानंतर सर्वांगासन. आता स्वतःहून सर्वांगासन करण्याचे आपल्याला. त्यानंतर सिटिंग आसनामध्ये अप्पर साईड एक्सरसाइज 30 सेकंदाच्या आहेत. या वर्कआउटचा पण खूप जास्त फायदा होतो बॉडीला. या पद्धतीने एक एक्सरसाइज करायची आहे 30 सेकंडचे. या पद्धतीने फुल बॉडी स्ट्रेच होते. अप्पर साईडची बॉडी असते. आपल्या चेस्टचा भाग, आपला आर्मचा भाग या पद्धतीने पूर्ण बॉडीची एक्सरसाइज होते. जिममध्ये आपण जे एक्सरसाइज करतो तीच आपण या सिटिंग आसनामध्ये मी अप्पर साईडमध्ये घेतलेली आहे. या पद्धतीने बॉडी स्ट्रेच करायचा प्रयत्न करायचा आहे.
योगाने खूप जास्त बेनिफिट मिळते. कळत नकळत आपल्याला त्याचा फायदा होतो हे आपल्याला नंतरच जाणवतं जेव्हा आपण आपल्या डेली रुटीनचा भाग बनवतो योगा आणि एक्सरसाइजला. तुम्ही बघू शकता आज डे 8 वर्कआउटचा डे 8 असल्या कारणाने खूप जास्त असं स्ट्रेचेबल वाटतं मला. यस, अशा पद्धतीने करायचं आहे. 30 सेकंद थांबण्याचं आहे. या पद्धतीने फुल बॉडी एक्सरसाइज होते यार त्या साईडची. त्यानंतर थोडे आसन घेतले. अर्धमचंद्रासन. अर्धमचंद्रासनला 2-2 मिनिटाचं घ्यायचं आहे. जेवढी जास्त करशाल तेवढा फायदा आपल्यालाच असतो. त्यानंतर गोमुखासन. जी मांडीवरती असतो तो हात आपण मागे टच करायचा आहे. त्यानंतर मंडूकासन. मंडूकासनला अन्नपचनास मदत होते. स्टमकचे जे प्रॉब्लेम असतात ते नाहीसे होतात या पद्धतीने. त्यानंतर लास्टला मी थोडं कपालभाती 5-5 मिनटं करायचे आहे. अनुलोम विलोम. मॉर्निंगला खूप जास्त असं फ्रेश वाटतं जेव्हा आपण योगा किंवा एक्सरसाइज करत असतो. तर डेली रुटीनमध्ये तुम्ही मॉर्निंग निवडली तरी चालेल, कारण मॉर्निंगला फ्रेश वातावरण असतं आणि बॉडीला सुद्धा सवय झालेली असते. भ्रामरी. त्यानंतर ओंकार जप. एकाग्रता वाढवण्यासाठी या आसन खूप जास्त बेनिफिट आहे. तर तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये योगा आणि एक्सरसाइज ॲड करावे. तर अशा प्रकारे मी डे 8चा वर्कआउट आज कंप्लीट केला आहे. तर भेटूया नेक्स्ट वर्कआउटला. थँक्यू.